हिंदू खरंच खतरे में आलाय एवढा 10 वर्षात भाजपची सत्ता असताना? समाजामध्ये फूट पाडणारी कुठलीही गोष्ट करणं योग्य नाही. हे 1500 रुपये जे आहेत ना, हे काय महिलांना असंच दिले तसा भाग नाहीये. त्याच्या मागची आयडिया वेगळी आहे. नाही, खटाखट करणार आहेत. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि अवघे 5 दिवस राहिलेले आहेत प्रचारासाठीचे आणि 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला गुलाल कुणाचा होणार हे राज्यामध्ये स्पष्ट होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तगडी फाईट चालू आहे. आपण आता मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहोत आणि तुळजापूरमधून स्वतः राणा जगजितसिंग पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपकडून ते निवडणूक लढत आहेत. समोर काँग्रेसचे एक उमेदवार आहेत आणि एक समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत. दादा, तुम्ही तुमच्यासाठी काही राजकारण नवीन नाहीये. मंत्री म्हणून काम केलेलं आहे, कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे. गेल्या 5-10 वर्षामध्ये राजकारण पण खूप बदललेलं आहे, पण तुमच्यात काही फार बदल झालेला नाहीये. आपण म्हटलं तसं राजकारणामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत आणि फार ते पॉझिटिव्ह आहेत असं आपण मानून काही चालणार नाहीये. आणि जनता सगळं बघत असते. आमच्या जिल्ह्यापुरतं मर्यादित सांगायचं म्हटलं तर गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकार आल्यापासून धाराशिवचे जे महत्वाचे प्रकल्प रखडले होते एक एक मार्गी लागत गेलेत. मंजुरी मिळाली, निधी मिळालाय, कामही चालू झालेत. त्यामुळे त्या अर्थाने आम्हाला गेल्या 2.5 वर्षामध्ये जो बदल वाटतोय तो खूप पॉझिटिव्ह आहे. आणि मोठे विषय म्हणजे आता कृष्णा खोऱ्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं, ज्याला आम्ही उजनीचं पाणी म्हणतो, तो प्रकल्प आता मार्गी लागलाय. 11,700 कोटीला सुप्रमा मिळाली, काम चालू आहे आणि डिसेंबरमध्ये तुळजापूरला पाणी पोहोचणार आहे पुढच्याच महिन्यामध्ये. खूप मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे. पण हे सगळं करत असताना तुमच्या समोरचं जे आत्ताचं आव्हान आहे ते तुम्हाला आव्हान वाटतंय? कारण ते सगळे कायमस्वरूपी काय पारंपरिक विरोधक तुमचे पुन्हा एकदा समोर आहे. म्हणजे देवानंद रोजकरी तुम्हाला नवीन नाहीये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, किंवा पाटील साहेब तुम्हाला नवीन नाहीये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये. आव्हान वाटतंय यावेळेला इलेक्शनमध्ये का तसं काय नाहीये? नाही, निवडणुकीमध्ये कशालाच आपण असं कमी लेखायचं नसतं. निवडणूक असते आणि शेवटी निर्णय घेणारा जो आहे तो मतदार असतो. आपला जो सन्माननीय मतदार आहे त्याच्यापर्यंत आपण आपली भूमिका व्यवस्थित पोहोचवायची असते आणि आमची भूमिका म्हणजे विकास आहे. आम्ही आवर्जून जिल्ह्यामध्ये विकासावर बोलू असं महायुतीने आम्ही ठरवलंय. आम्ही जी केलेली कामं आहेत आम्ही मांडतो. तुम्ही जर काही केलं असेल तर विरोधक जे आहेत त्यांनी मांडावं असा आमचा आग्रह आहे. दुर्दैवाने त्यांना मांडायला जास्त काही नसल्यामुळे मग वैयक्तिक टीका, आरोप ह्याच्यावरतीच ते वेळ काढतायत. तुमचे पारंपरिक विरोधक पण तुमच्यावर पलीकडून पण टीका करतात, अलीकडून पण टीका करतायत. नाही, त्यांना कसं आहे, बाकी काहीच नाही ना करायला. स्वतः जर काही सकारात्मक काम केलं असतं, भरीव काम केलं असतं तर माणूस त्याच्याबद्दल बोलला असता. ते म्हणतात की मी फोन उचलतो, सगळ्यांच्या संपर्कात असतो राज्यभरामध्ये. थोड्या काही लोकांना फोन करायला लावा, आज लगेच कळेल तुम्हाला. आणि आता आपण मुंबईत असता एआयचा वापर आणि गैरवापर ह्याच्यावरती जरा एकदा आपण नंतर बोलू. तुम्हाला कळालं मी काय बोललो ते. तर दुसरा एक मुद्दा यातला जो आहे तो आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न थोडेसे गंभीर झालेले बघायला मिळतात. कांद्याचा जो एक्सपोर्ट आहे ते बंद केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तोटा झाला. सोयाबीनच्या भावाचा अजून पण गोंधळ चालू आहे. कापसाचा गोंधळ चालू आहे. दुधाला भाव नाहीये. तर हे प्रश्न सोडवण्यामध्ये महायुतीला एका प्रकारे तितकंसं यश आलं नाही असं वाटतं? तर मी साधारण लोकांना सांगत असतो की कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती असते जी काहीच काम करत नाही, म्हणून त्यांनी चुका करायचा विषयच नसतो. दुसरी एकदम धडपडी असते. 8-10 गोष्टी करताना 7-8 गोष्टी नीट जमतात, 2-3 मध्ये अडचणी येतात. तसा प्रकार आहे. महायुती सरकार किंवा केंद्रामध्ये आपलं एनडीएचं सरकार प्रचंड काम करतंय. ते काम करताना काही चुका होतात. धोरणात्मक चुका झाल्या, मान्य केल्या, आम्ही तर माफी मागितली. कांद्याच्या बाबतीत आणि सोयाबीनच्या बाबतीत चूक झाली. आता निर्णय कसा झालाय की कच्चा तेल जे आपण आयात करतो त्याच्यावरती टॅक्स थोडं वाढवण्याचं ठरलं. लोक म्हणायला लागले की तेलाचे भाव वाढले, परंतु ते आयात केलेलं तेल टॅक्स थोडा वाढवल्यामुळे जे ऑइल सीड्स आहेत, तेल बियाणं म्हणजे आपलं सोयाबीन, याचे दर आता बऱ्यापैकी वाढणार आहेत. परवाच धाराशिवमध्ये जी काही खरेदी झाली होती हमी भाव केंद्रावरती, त्याचे पैसे खात्यावरती पडायला सुरू झाले. 4,892 रुपये प्रति क्विंटलने. आणि थोडं ही खरेदी नीट सुरू झाली की मला खात्री आहे की बाजारभाव 5,000च्या वर जातील. आणि आपण अनाउन्समेंट देवेंद्रजींची ऐकली असेल की महायुती पुढच्या काळात सोयाबीनचे दर 6,000च्या वर नेणार. आता बरेच विषय हाताळले गेलेत. 1 रुपयात पीक विमा, किंवा आता वीज जी आहे शेतीची माफ केली. आधीचे जे काही पैसे होते ते पण माफ करून टाकले. हे सर्व मोठ्या बाबी आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनच्या दरात जी घसरण झाली, भावांतर म्हणून 5,000 रुपये हेक्टरी देण्यात आले, मोठा दिलासा.
आता आमच्याकडे सुद्धा काही अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, अनुदान लवकरच येईल 13,600 प्रति हेक्टर, आणि पीक विम्याच्या बाबतीत तर आम्ही काळजी घेतच असतो. अजून एक विषय जो झाला तो 1,500 रुपये आले खात्यावरती महिलांच्या, आणि त्याच काळामध्ये तेलाचे दर वाढले, खोबऱ्याचे दर वाढले, शेंगदाण्याचे दर वाढले. महागाईचा फटका जो आहे तो अजूनही बसतोय, त्यावरती काही उपाय सापडलेला नाहीये. आता जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये 14 महिन्यातली सगळ्यात मोठी महागाई, कारण तुम्ही याचा सगळ्यात चांगला अभ्यास केलेला आहे, 6.2% महागाईचा रेट आहे. आणि जर बघितलं तर आपल्याला यावेळेला रेपो रेट कमी करणं सुद्धा शक्य नाहीये आरबीआयला. महागाईच्या आपण जवळपास टोकावर बसलेलो आहोत आता, ते कधीही फुटू शकतं. तर महागाईला कसं कंट्रोल करणार सरकार? कारण तुम्ही पैसे देताय पण दुसऱ्या वेळेला ते दुसऱ्या खिशातून जात आहेत पण तितक्याच वेगाने. नाही, हे नॅरेटिव्ह तेवढं योग्य असं मला वाटत नाही. 2-3 कारण आहेत. एकतर आता हे 1,500 रुपये जे दिले, 1,500चं आता 2,100 करायचं ठरलंय. हे काँग्रेसवाले तर म्हणतात आम्ही 3,000 रुपये करू. नाही, खटाखट करणार आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, इथून आपण बिर्याणी आपल्याला आवडत असेल हैदराबाद पर्यंत जाऊन या, बिर्याणी खात खात तुम्ही विचारा. गेल्या वर्षी निवडणूक झाली, मी निरीक्षक होतो 1.5 महिना, आणि तेव्हा त्यांनी माता भगिनींना सांगितलं गृहलक्ष्मी योजना सुरू करू आणि आम्ही 2,500 रुपये दर महिन्यात देऊ. आता सरकार येऊन 6 महिने झालेत, 1 रुपया तरी आलाय का बघा बिर्याणी खात खात. ते म्हणतात की त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी इथं पीसी केली, रेवंत रेड्डींनी आणि सुखविंदर सुक्खू आणि कर्नाटकच्या DK शिवकुमार यांनी, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे आणि बघा चालू आहे अजून. नाही, मी तेच म्हणतोय, बिर्याणी आवडत असेल तर काय 4 तासावरती आहे हैदराबाद. खात्री करावी ना आपण खात्री केल्यानंतर परत बोलू. मी जास्त त्याच्याबद्दल बोलणार नाही. एवढंच म्हणेन की 2,500 रुपये तेलंगणामध्ये जे देऊ केले होते ते गेल्या 6 महिन्यात दिलेत का आपण कन्फर्म करा. माझ्याकडे टेस्टिमोनियल्स आहेत. निजामाबादच्या आमच्या सहकाऱ्यांनी टेस्टिमोनियल्स पाठवलेत मला, मी शेअर करतो. नाही, आपला प्रश्न जो होता ना की महागाईचा, हे 1,500 रुपये जे आहेत ना, हे काय महिलांना असंच दिलेत असा भाग नाहीये. त्याच्या मागची आयडिया वेगळी आहे. हे 1,500 किंवा 2,100च्या माध्यमातून ते सीड कॅपिटल म्हणून त्यांनी वापरावं. लखपती दीदी हा जो कॉन्सेप्ट आहे हा पण काही असं मोघम कॉन्सेप्ट नाहीये. आपण जर बघितलं अगदी महाराष्ट्रात सुद्धा करोडो महिला आपल्या बचत गटाच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात, आणि म्हणजे आमच्याकडे पण खूप उदाहरणं आहेत. अतिशय गरीब कुटुंब, आणि मग उमेदकडनं लोन घेतलं, स्वतःचं थोडं सीड कॅपिटल, आणि चांगले उद्योग व्यवसाय सुरू केलेत. म्हणजे अगदी शेळी पालनापासून छोटे मोठे पिठाची गिरणी किंवा मिरचीचं कांडप वगैरे, आणि यशस्वी झालेत. तर मूळ मुद्दा काय की हे सीड कॅपिटल सारखं वापरलं जावं, त्यांना एक आर्थिक स्वातंत्र्य मिळावं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा. त्यामुळे 2 गोष्टी मिक्स होऊ नये, हे माझं मत आहे. आणि महागाईच्या बाबतीत आता आम्ही जे संकल्प पत्र काढलं त्याच्यामध्ये एक गोष्ट ठरवली की जे काही इसेन्शियल कमॉडिटीज आहेत त्यांचे दर जे आहेत ते आपण फिक्स ठेवायचे. त्यात जर काही फ्लक्च्युएशन झालं तर मग जे ग्राहक आहे त्याला ते बेअर करायची गरज पडू नये, या अनुषंगाने मेकॅनिझम इव्हॉल्व्ह करायचा. आता आमच्याच भागात तुम्ही माहिती घ्या, हे अंदूर गाव आहे, किती कोटी रुपये गेल्या 2.5 वर्षात आले आणि त्याच्या तुलनेत आधी किती आले होते. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी तर म्हणेन जवळजवळ 20-25 हजार कोटीची कामं आता सुरू झालेली आहेत. त्याचं कारण काय, क्रयशक्ती सरकारची वाढली. इतका पैसा नाही तर कुठून येणार आहे. ज्या अर्थी सरकार हे काम करू शकतो आणि कामं चालू आहेत त्याचा अर्थ असा आहे की पैसा उपलब्ध आहे. आणि तुमचे जे विरोधक आहेत ते म्हणतात की कुठलीच कामं चालू नाहीत, नुसत्या वर्क ऑर्डर काढल्यात आणि टक्केवारीसाठी कामं चालू आहेत. ओमराजे म्हणतात की केवळ टक्केवारी चालू आहे गव्हर्नमेंटची, शिंदे गव्हर्नमेंटची, फडणवीस गव्हर्नमेंट. आम्ही त्यांना बाळ म्हणत असतो. तर आमचे जे बाळ आहेत त्यांना तुम्ही कामावरती घेऊन जावा. वरुडा गाव आहे, तिथे रेल्वेचं काम आता चालू आहे. खरं तर मोदी साहेबांनी 2019 मध्ये भूमिपूजन केलं होतं, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, आणि ठाकरे साहेबांनी वारंवार विनंती करूनही रुपया दिला नाही. राज्य सरकारचा 50% हिस्सा होता, 1ही रुपया दिला नाही. अनिल परब साहेबांवरती मी विधानसभेत हक्कभंग मांडला तरी रुपया दिला नाही. आता आपलं सरकार आल्यानंतर 450 कोटी मंजूर झाले, टेंडर केलं. टेंडर पण आम्ही 3 तुकडे केले. जे काम 60 महिन्यात होणार होतं आता 30 मध्ये होतंय. काम सुरू झालंय, वाटलं तर आपण जात जात बघू आणि मग बाळालाही बोलू आपण. अजून एक मुद्दा जो आहे तो की एक नारे दिले जात आहेत. आता योगी आदित्यनाथ आले ते म्हणजे बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, धर्मो रक्षती रक्षता, असं एक ट्विट टाकलं होतं फडणवीसांनी. एका प्रकारे ज्या पद्धतीनं नितेश राणेंनी मोर्चे काढले, मुस्लिमांच्या विरोधामध्ये लव जिहाद होतोय असं होतंय, किंवा एका प्रकारे आक्रोश, हिंदू खरंच खतरे में आलाय एवढा 10 वर्षात भाजपची सत्ता असताना. माझं या बाबतीतलं मत अतिशय स्पष्ट आहे. आत्ताच गडकरी साहेब सुद्धा बोलले
आपण आपल्याला जर रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल, काहीतरी असं चविष्ट खायचं असेल, तर मग आपल्याला जे आवडतं रेस्टॉरंट तिथे जातो. तिथे कुक कोण आहे हे आपण बघत नाही. दुर्दैवाने कोणी आजारी पडलं, मोठी शस्त्रक्रिया करायची, तर मग सगळ्यात चांगला डॉक्टर कोण आहे त्याच्याकडे आपण जातो. म्हणजे तो डॉक्टर कुठल्या जातीचा, धर्माचा आपण बघत नाही. तसंच लोकप्रतिनिधी ठरवताना सगळ्यात योग्य कोण आहे, आपल्या फायद्याचा कोण आहे, भविष्यात आपल्या उपयोगाचा कोण राहणार आहे, अडचणीत आपल्याबरोबर कोण असतो हे बघायचं असतं. त्या पलीकडे मला वाटतं जात आणि धर्मावरती बोलणं योग्य नाही. तुम्ही मी हा प्रश्न तुम्हाला केवळ इथले उमेदवार म्हणून नाही विचारला, कारण मी तुम्हाला 2006 पासून तुमच्या पहिल्या निवडणुकीपासून बघतोय. तुम्ही राज्यातले ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहात. आता जरी नाही ज्येष्ठ करून टाकलं, कारण असं आहे की तुम्ही गेले आता जवळपास 20-25 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात. म्हणून मी म्हणतोय की अशा पद्धतीच्या घोषणांचा एक ऍडव्हर्स इफेक्ट चांगल्या उमेदवारांना पण सहन करावा लागतो. हे थांबलं पाहिजे. माझं मत आहे की समाजामध्ये फूट पाडणारी कुठलीही गोष्ट करणं योग्य नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या विचारांना मानून आपण चालणारे आहोत, आपल्या संविधानाला मानून चालणारे आहोत. व त्या अनुषंगाने सगळ्यांनी एकसंघ राहून, मोदीजी सुद्धा नेहमी काय म्हणतात, सबका साथ सबका विकास म्हणतात, आणि तेच खरं आमचं ब्रीदवाक्य आहे. गेल्या वेळेला तर म्हणाले होते की कोण आलं तर तुमचं मंगळसूत्र काढून घेईल, जमीन काढून घेईल. त्यांनी पण एक प्रयोग करून बघितला. कसं आहे, राजकारण, निवडणूक आणि आरोप प्रत्यारोप हा एक भाग असतो, आणि त्याच्या पलीकडे जाऊन देशाबद्दलची भक्ती आणि एकजूट ठेवणं ही दुसरी बाब आहे. आता अनेक जणांनी अनेक बाबतींमध्ये अनेक वेळेस वेगवेगळी विधानं केली आहेत. ती काही नेहमीच योग्य असतात, 100% खरी असतात असं नाही. आपल्याला मुंबईतलं बॉम्ब ब्लास्टचं उदाहरण आहे. मुद्दे असे बरेच असतात. सगळंच 100% तुम्हाला किंवा मला माहिती असं नसतं, आणि बरेच त्याच्या मागची कारणं असू शकतात. त्यामुळे मी फार कमेंट करणं योग्य नाही. दोन पक्षांमध्ये जी फूट पडली त्याचा काही परिणाम निवडणुकीमध्ये दिसेल तुम्हाला? 2 राष्ट्रवादी झाल्या, ज्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही होता, 2 शिवसेना झाल्या, त्याचा काही परिणाम होईल? परिणाम तर निश्चित होतो ना. कुठल्याही ऍक्शनची काहीतरी रिॲक्शन असतेच, त्यामुळे परिणाम तर नक्की होणार, आणि जनता शेवटी ठरवेल की काय योग्य आहे. दुर्दैवाने काय होतंय, सोशल मीडियाचे खूप फायदे आहेत, परंतु एक तोटा असा होतोय की निगेटिव्ह नॅरेटिव्ह खूप वाईल्डली स्प्रेड होतं. म्हणजे एखादी रुमर असेल, एखादी सनसनाटी खोटी गोष्ट जरी असली तरी ती एवढी पसरते की नंतर वास्तव जे खरं काय ते कुठेतरी बाजूलाच राहून जातं. हा एक दुष्परिणाम आहे, आणि त्याचा योग्य वापर करणारे काही एक्सपर्ट डॉक्टर निघालेत. आता ह्या डॉक्टरांचीच काहीतरी सोय करावी लागणार आहे. सगळ्या पक्षात डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांची आर्मी पण आहेत. प्रश्नच नाही ना, फॅक्टच आहे. आम्ही म्हणजे आता ते कसल्या आर्मी म्हणायच्या, मर्सनरीज म्हणा तुम्ही, आर्मी नका म्हणू. खरंय. एक जाता हा प्रश्न आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये खूप तापलाय. मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, आणि त्यांनी टार्गेट पण केलं भाजपच्या नेत्यांना, देवेंद्र फडणवीसांना विशेषतः टार्गेट केलं. तुम्ही पण त्याबद्दल बोलला होता, तुम्हालाही त्याचं फ्लॅग सहन करावा लागला. आता सरकार आल्यानंतर परत तीच मागणी असणार आहे. तुम्हाला असं वाटतंय की अशी मागणी मान्य करणं सोपं आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं सोपं आहे? माझं याबद्दलचं मत खूप स्पष्ट आहे. मराठा आरक्षण गरजेचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी काढली तर 90% जास्त शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे त्याबद्दल कोणाचंच दुमत नाहीये. मत हे आहे की आरक्षण टिकायला हवं. आता देवेंद्रजींनी पहिल्यांदा जे मुख्यमंत्री म्हणून केलं ते त्यांच्या कालावधीमध्ये टिकलं. ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती, डॉक्युमेंटेड आहे की अनेक तारखांना वकील सरकारचे गेले नाही, उपस्थित नव्हते. अनुवाद जो मराठीमधनं इंग्रजीमध्ये करून सर्वोच्च न्यायालयात डॉक्युमेंट्स, दस्तावेज जे द्यायला हवे ते दिले गेले नाही, हे वास्तव आहे. आणि काही ऑब्झर्वेशन झाले, टिकलं नाही, हेही वास्तव आहे. आता दुसऱ्यांदा जे एसीबीसीचं आरक्षण दिलं तेव्हा मात्र आधीच्या ज्या काही फ्लॉज होत्या, जी काही कमी होती, ती सगळी दूर करून ती प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खात्री आहे की हे आरक्षण टिकेल. आता याच्या पलीकडे जाऊन हैदराबाद गॅझेटियर रिलेटेड जे काही पुढे आलं ते लक्षात आल्यानंतर आम्ही आवर्जून धाराशिवमधनं इथले एक डेप्युटी कलेक्टर पाठवले, तहसीलदार, मोडी लिपी जना येते असे एक एक्सपर्ट, आणि उर्दूचे, आणि काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेत. ती प्रक्रिया अजून चालू आहे. हे डॉक्युमेंट्स अगदी आम्ही मनोजदादांनाही उपलब्ध करून दिले. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की लिगल ओपिनियन व्यवस्थित घेऊन आम्ही काही रिटायर्ड हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जस्टिसेस आहेत त्यांच्यावर चर्चा केली, ज्येष्ठ वकिलांबरोबर केली आहे, आणि प्रॉपर मार्ग काढून
कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. निश्चितपणे. आणि एक जाता जाता एक दोन प्रश्न आहे की आता ज्या पद्धतीनं तुमचं दादांशी आता सतत कम्युनिकेशन होत असेल या महायुतीमुळे अजितदादांशी. सगळ्यांशीच असतं ना. अजितदादा अजित काकाच आहेत ना माझे, मग त्यांच्यावर कम्युनिकेशन असणारच ना. काकांनी काही म्हणजे गेल्या निवडणुकीनंतर ज्या काही गोष्टी उद्भवल्या तर आता परवा दिवशी ते म्हणाले की आता तुमचे काकाच आहेत, तुमचे फार जवळचं नातं आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. ते म्हणाले की दादांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊ नका असं त्यांच्या आई म्हणत होत्या, तरी पण बारामतीमध्ये उमेदवार देण्यात आला. एका प्रकारे बारामतीमध्ये त्यांना कॉर्नर केलं जातं असं वाटतं तुमच्या काकांना. नाही, कसं आहे, बरेच जण एकमेकाला कॉर्नर करतायत. नाही, वास्तव हे आहे की अनेक ठिकाणी असं कॉर्नर करण्याची प्रक्रिया आणि इतिहास आहे आणि ती फॅक्ट आहे. परंतु कसं आहे, बऱ्याच मगाशी बोलल्याप्रमाणे प्रत्येक ऍक्शनला एक रिॲक्शन असते आणि अनेक ऍक्शनला अनेक रिॲक्शन्स असतात. त्यातला एक भाग म्हणायला हरकत नाही. ऑब्व्हियसली हे सगळंच माझ्यासकट अनेकांना अतिशय अपसेटिंग वाटतं. असं व्हायलाच नको अशी आमची प्रामाणिक भावना आहे. जाता आता फक्त विचारतो की सरकार कोणाचं येणार? निश्चितपणे महायुतीचं येणार. आणि काय अंदाज आहे, किती जागा? जागेच्या बाबतीत मी बोलण्या इतका एक्सपर्ट नाहीये, पण मी एवढं सांगेन की जे प्रामाणिक काम 2.5 वर्षात झालंय, विकासाचं काम जे झालंय अभूतपूर्व झालंय. तुम्ही कोणालाही विचारलं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा विकास निधी आलाय किंवा वैयक्तिक लाभ जो मिळालाय तो आधीच्या 2.5 वर्षात कधीच मिळाला नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये तर इतकी भयानक परिस्थिती होती की आई तुळजाभवानीच्या मंदिराला विकास कामासाठी पैसे द्या म्हटलं तरी ठाकरे सरकारने रुपये नाही दिला. मी म्हटलं पैसे नको, जाऊन द्या, सोडून द्या, तुम्ही फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा. तरीही आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या विकासाच्या प्रस्तावाच्या बाबतीत ही गत होती. मग काय बाकी गोष्टी तर मग सोडूनच द्या. त्यामुळे लोकांना कळतं. फक्त इतकंच आहे की आम्ही त्यांना परत हे सर्व विषय ते आठवण करून देतोय. काही निगेटिव्ह नॅरेटिव्ह, फॉल्स नॅरेटिव्ह चालू आहे, 3000 खटाखट वगैरे, त्याचे वास्तव माझी आपल्याला अर्नस्ट रिक्वेस्ट आहे की वास्तव काय ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये मांडा, हे तेलंगणाचं. निश्चितपणे मांडू आम्ही. आणि शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण? त्याचा काही सोक्षमोक्ष लागणार आहे का नाही? सर्व जे आमदार आता निवडून येणार आहेत ते एकत्रित बसून एकदम छान योग्य व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून निवडून देतील. भाजपचं होणार? आता मी काय म्हटलं, हे सगळे महायुतीचे आमदार एकत्रित येऊन आणि त्यांच्या बरोबरीने बरेचसे इंडिपेंडेंट पण असणार आहेत, ते सगळे मिळून मुख्यमंत्री ठरवतील. यावेळेला देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागू शकतो? देवेंद्रजी हे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष जो त्यांचा कालावधी होता तो महाराष्ट्रासाठी खूप उपयुक्त होता, सकारात्मक होता. अनेक अडचणीचे विषय त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सोडवले, हे वास्तव आहे. आणि शिंदे साहेबांनी पण मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षामध्ये केलेलं काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. तेही अगदी वेगळं आणि विशेष आहे. त्यामुळे आमच्याकडे महायुतीमध्ये अजित काकांचं कामाचं तर तुम्हाला माहितीच आहे. मी विचारणारच होतो काकांचं, मी म्हणणारच होतो. त्यांची इच्छा अजून अपुरी आहे. कारण वास्तव हे आहे की शेवटी आमदार जे सगळे निवडून येतील आणि त्यांचे नेतेगण हे एकत्रित येऊन मुख्यमंत्री कोण होणार ते ठरवणार आहेत. तुम्हाला 2 वेळा हात वर करावा लागेल, काकांसाठी एकदा आणि भाजपसाठी एकदा. मला मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी हात वर करायची वेळ येईल असं वाटत नाही. चलो ठीक आहे, त्यात सगळं समजून घेतलं असेल तुम्ही. चलो ठीक आहे, हरकत नाही. येत्या 20 तारखेला निवडणूक आहे, मतदान होणार आहे आणि 23 तारखेला रिझल्ट आहे. त्यामुळे गुलाल ज्या दिवशी उधळला जाईल त्या दिवशी स्पष्ट होईल की नेमकं सरकार कोणाचं येणार, का 95 सारखी स्थिती येणार. आणि मग मी सांगितलं ना, महायुतीचे आमदार आणि इंडिपेंडन्स जे आहेत मिळून व्यवस्थित छान सरकार होणार आहे. क्या बात आहे. महायुती म्हटले त्यांनी, भाजप म्हटलेलं नाही. त्यामुळे थांबूया आपण जरा 23 तारखेचा रिझल्ट लागेपर्यंत. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबई तक.